नमस्कार. श्री स्वामी समर्थ अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा, वटपौर्णिमा ही ह्या वर्षीची 2025 ची वटपौर्णिमा ही केव्हा आहे आणि त्याचबरोबर आपल्याला वटपौर्णिमा ही शुभ मुहूर्त काय आहे, वटाची पूजा कोणत्या मुहूर्तावरती आपल्याला करायची आहे किंवा कोणत्या रंगाची साडी आपल्याला या दिवशी परिधान करायची आहे. त्यानंतर बघा, ज्या गर्भवती महिला आहेत तर त्यांनी पूजा करावी का? पुन्हा सुतक विठाळ आलेला असेल किंवा मासिक पाळी आले, जर तुमचं म्हणजे वटपौर्णिमेच्या दिवशी येत असेल तर काय करावं, तर त्याच पद्धतीची म्हणजे सर्व काही माहिती या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगत आहे. तर व्हिडिओ नक्की कंटिन्यू करा. तर बघा, या वर्षीची वटपौर्णिमा ही 10 जूनला वार मंगळवार या दिवशी खरं तर वटपौर्णिमा ही साजरी होणार आहे. तर बघा, वटपौर्णिमा ही म्हणजेच पौर्णिमा ही 10 तारखेला मंगळवारी 11:36 ही पौर्णिमा सुरू होत आहे. तर 11 तारखेला वार बुधवार पौर्णिमा ही दुपारी 1:14 समाप्त होत आहे. तर आपल्याला वटपौर्णिमा ही खरं तर 10 तारखेला साजरी करायची आहे. तर या दिवशी आपल्याला वटपौर्णिमेचा शुभ मुहूर्त काय आहे की याच काळात आपल्याला खरं तर वडाच्या झाडाची पूजा करायची आहे. तर 10 तारखेला वडाच्या झाडाची पूजा ही आपल्याला 8:52 शुभ मुहूर्त चालू होत आहे आणि 2:05 दुपारी संपत आहे. तर याच कालावधीमध्ये आपल्याला वटपौर्णिमा ही साजरी करायची आहे आणि वडाची याच दिवशी करत म्हणजे याच मुहूर्तावरती तुम्हाला पूजा करायची आहे. तर बघा, बऱ्याच जणांना म्हणजे हे व्रत ह्याच्यासाठी केलं जातं की आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आणि 7 जन्म आपल्याला हाच पती मिळण्यासाठी खरं तर हे व्रत केलं जातं. तर बघा, वडाच्या झाडाची पूजा ही आपल्याला याच दरम्यान करत याच शुभ मुहूर्तावरती खरं तर करायची आहे. तर बघा, तुम्ही सकाळी म्हणजे नाही का 8:52 हा शुभ मुहूर्त चालू होत आहे, ते दुपारी 2:05 असणार आहे. बघा, ज्या वर्किंग महिला आहेत तर त्या 9 नंतर देखील सकाळी करून जॉबला गेलं तरी सुद्धा चालू शकतं किंवा तुम्ही हाफ डे काढून जरी आला आणि त्या टायमिंग मध्ये केलं तरी सुद्धा चालू शकतं. फक्त जास्तीत जास्त ह्याच मुहूर्तावरती आपल्याला पूजा करायची आहे, असं ठरवूनच आपल्याला ही पूजा करायची आहे. बघा, आणि मेन म्हणजे ज्यांचे डेट याच टायमिंग मध्ये आलेले आहे की म्हणजे नाही का, वटपौर्णिमेच्या दिवशी ज्यांची डेट आहे किंवा तर त्याच्या आधी सुद्धा लवकर उठून तुम्ही वडाच्या झाडाची पूजा करू शकता. त्याच्यानंतरला बघा, जर तुम्हाला म्हणजे नाही का दुसरा तिसरा दिवस आलेला असेल मासिक पाळीचा तरी सुद्धा बघा, तुम्हाला ही पूजा करता येणार नाहीये. पण काही महिलांचा असा देखील प्रश्न असतो की म्हणजे नाही का चौथा दिवस आलेला आहे आणि आम्ही पूजा 2 वेळा केसावरून पाणी घेऊन पूजा करू शकतो का? तर एक चांगलं आहे की बघा, काही काही महिलांना चौथ्या दिवशी सुद्धा त्रास होत असतो. त्याच्यामुळे शक्यतो म्हणजे नाही का चौथ्या दिवशी जरी डबल अंघोळ करून जरी पूजा करता म्हणजे नाही का करता येणार नाहीये तुम्हाला, किंवा जरी तुम्हाला काय करायचं आहे, जर मासिक पाळी आलेली असेल तर तुम्ही वटसावित्रीची कथा आहे तर ते देखील तुम्ही पठण करू शकता. म्हणजेच जर तुमच्या घरात कोणी पठण करणार असेल तर त्यांना बघा, तुमची सासू असेल किंवा जाव असेल तर त्यांना देखील तुम्ही पठण करायला लावू शकता. त्याच्यानंतर तुम्ही ते फक्त श्रवण करायचं आहे. त्याच्यानंतर बघा, जरी तुमच्या घरात तसं कोणी नसेल हे करणार वाचणार तरी सुद्धा तुम्ही मोबाईल वरती सुद्धा ते कथा ऐकू शकता आणि आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी तुम्ही प्रार्थना करायची आहे या दिवशी. आणि बघा, या दिवशी खरं तर महिला आपल्याला 7 जन्म हाच पती मिळावा किंवा आपल्या पतीच्या दीर्घ आयुष्यासाठी आपण वडाच्या झाडाची पूजा करत असतो, यमदेवतेला प्रार्थना करत असतो की माझ्या पतीचे प्राण हे म्हणजे त्याला दीर्घायुष्य मिळू देत, असंच आपण यमदेवतेला प्रार्थना करत असतो या दिवशी. खरं तर जरी तुम्ही ते जरी केलं, प्रार्थना केली आणि कथा ऐकली तरी सुद्धा तुमची खूप मोठी पूजा झाली यासारखं असं समजावं. बघा, त्याच्यामुळे आपल्याला ही पूजा करता येणार नाही किंवा तुमच्या घरात म्हणजे नाही का सुतक किंवा विठा तुम्हाला या दरम्यान जर आलेला असेल तरी सुद्धा तुम्ही पूजा करू शकत नाही. तर तुम्ही त्या बदल्यात म्हणजे नाही का प्रार्थना करू
करू शकता यमदेवतेला की जन्मोजन्मी हाच पती मिळावा आणि माझ्या पतीला दीर्घायुष्य मिळण्यासाठी तुम्ही प्रार्थना करू शकता. त्यानंतर बघा, जी वट सावित्रीची कथा आहे तर ती कथा ऐकल्यानंतर सुद्धा आपल्याला म्हणजे नाही का ती पूजा केलेल्याचं पुण्य भेटत असतं. त्याच्यामुळे ही कथा सुद्धा तुम्ही ऐकू शकता या दिवशी, वटपौर्णिमेच्या दिवशी. त्यानंतर ना बघा, ज्या गर्भवती महिला आहेत तर त्या पूजा करू शकतात का? तर बघा, 7 महिन्याच्या आधी जर तुम्ही असाल तर तुम्ही पूजा करू शकता. फक्त एवढंच की म्हणजे नाही का, तुम्हाला एक नियम पाळायचा आहे की तुम्हाला जेव्हा तुम्ही प्रेग्नन्सी राहिलेली असते, तुम्ही गर्भवती असता, तर तुम्हाला म्हणजे नाही का ओटी भरता येणार नाहीये कोणाची, की असं म्हणजे ओटी भरायची नाहीये तुम्ही या दरम्यान कोणाची सुद्धा. आणि मेन म्हणजे बघा, ज्यांना खरंच प्रेग्नन्सी राहिलेली आहे, गर्भवती आहेत, त्यांना बेड रेस्ट सांगितला आहे, तर त्यांनी तुम्ही घरी सुद्धा पूजा करू शकता. जरी जमत नसेल तरी सुद्धा तुम्ही कथा श्रवण करू शकता, त्याच्यानंतर पठण करू शकता, किंवा तुम्ही देवतेला आपल्या पतीच्या दीर्घायुष्यासाठी सुद्धा प्रार्थना करू शकता. 1 वर्ष पूजा केली म्हणून काहीच बिघडत नाही. जर तुम्हाला तसं डॉक्टरांनी पूर्णपणे बेड रेस्ट सांगितलं असेल तर खरंच ही रिस्क घेऊ नका, हेच चांगलं आहे. आणि मेन म्हणजे बघा, जरी तुम्हाला लांब जावं लागत असेल तर घरी देखील तुम्ही वडाचं झाड आणून घरी देखील पूजा करू शकता. आणि मेन म्हणजे एकच नियम पाळायचा आहे की तुम्ही कोणाची ही ओटी भरायची नाहीये. आणि बघा, प्रत्येक जणांचा हाच प्रश्न असतो की शुभ रंग म्हणजेच वटपौर्णिमेच्या दिवशी कोणत्या रंगाची साडी घालायची, हा प्रत्येक महिलेचा हा प्रश्न असतो. तर बघा, तुम्ही पौर्णिमेच्या दिवशी तुम्हाला काठपदर साडी घालायची आहे. आणि मेन म्हणजे तुम्ही कोणत्याही रंगाचं जे सौभाग्य अलंकार म्हणजे सौभाग्याचं लेणं असणार आपली ही साडी, तर तुम्ही ते कोणत्याही रंगाची घालू शकता. फक्त एवढंच की तुम्ही म्हणजेच लाल, पिवळी, हिरवी किंवा केशरी कोणत्याही रंगाची साडी घालू शकता. फक्त एवढंच की पांढरी आणि काळी साडी तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी घालता येणार नाहीये. तर हे फक्त तुम्हाला नियम पाळायचेच आहेत. आणि मेन म्हणजे की बघा, वटपौर्णिमेच्या दिवशी बऱ्याच महिला आपल्या साडीच्या कलरच्या बांगड्या घालत असतात. तर तुम्ही बांगड्या कोणत्याही कलरच्या घाला, फक्त एवढंच की तुम्हाला ह्या बांगड्या काचेचाच घालायच्या आहेत, प्लास्टिकच्या किंवा मेटलच्या, किंवा तुम्ही ब्रेसलेट या दिवशी खरं तर घालायचं नाहीये. तर तुम्ही काचेच्या म्हणजे कोणत्याही कलरच्या बांगड्या घाला, पण तुम्ही काचेच्याच बांगड्या या दिवशी 1-2 जरी घातल्या तरी सुद्धा चालू शकतं, पण काचेच्या बांगड्याला तेवढाच मान आहे. त्याच्यामुळे काचेच्याच बांगड्या घालण्याचा प्रयत्न करा वटपौर्णिमेच्या दिवशी. तर बघा, हे सर्व नियम तुम्हाला वटपौर्णिमेच्या दिवशी हे पाळावे लागणार आहेत. आणि मेन म्हणजे तर उपवास. तर बघा, गर्भवती ज्या महिला आहेत त्यांना जर झेपत असेल तरच उपवास करावा, नाही उपवास नाही धरला तरी सुद्धा म्हणजे नाही का, उपवास नाही धरला तरी सुद्धा चालू शकतं. तुमच्या तब्येतीला झेपल असंच तुम्ही करावं. कारण बघा, काय काय घरी असं कंपल्शन असतं की नाही म्हणजे उपवास तर धरायचाच आहे. तर मला एक सांगणं आहे की डॉक्टरच्या सल्ल्यानुसार जशी तुमची तब्येत तुमची साथ देते तर त्या पद्धतीनं तुम्ही उपवास धरा, किंवा नाही धरला एखाद्या वर्षी तरी सुद्धा चालू शकतं. आणि मेन म्हणजे तर हे काही नियम अटी आहेत तर ते तुम्हाला पाळावेच लागणार आहेत. तर आतापुरतं एवढंच. झालेली सेवा मी महाराजांच्या रुजू करते. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, आणि चॅनेलवरती नवीन असाल तसंच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.